गीत रामायण कलाकृती आपल्या पुढे 56 गीतांपैकी काही निवडक 16-17 गाणी घेऊन संपूर्ण रामकथा आपल्या पुढे सादर करण्याचा प्रयत्न करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. सन 2024 मध्ये अयोध्येत राम जन्मभूमीमध्ये तब्बल 500 वर्षांनी राम मंदिराची उभारणी झाली आणि श्री प्रभू रामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाली. संपूर्ण भारतभर हा सोहळा 4-5 दिवस साजरा होत होता. त्याच वर्षी गणपती उत्सवात आमच्या सिंहगड रोडवरील मंगलमूर्ती सहकारी गृहरचना संस्थेमध्ये गीत रामायण या संकल्पनेवर आपण काहीतरी कार्यक्रम करूया अशी कल्पना आमच्यापैकीच आत्ता ज्या पहिल्या निवेदिका होत्या श्रुती गोडबोले त्यांनी मांडली आणि सोसायटीमधल्या समस्त महिला वर्गाने ती कल्पना अतिशय मनापासून उचलून धरली. गोडबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सगळ्यांनी एकमेकींना मदत करत हा कार्यक्रम बसवला. यात आम्हाला आमच्यापैकीच मृण्मयी सामदेकर, मृगजा मोकाशी, अनन्या नायक आणि स्वतः श्रुती गोडबोले यांनी स्वतःबरोबरच इतरांनाही नृत्य बसवायला मदत केली. सगळ्यात महत्त्वाची आमची छोटी जी वानर सेना आहे ती सांभाळली श्रुती गोडबोले यांनी. आमच्या आजच्या ह्या कार्यक्रमामध्ये आम्ही साधारण 32 कलाकार आहोत. वय वर्ष 5 ते 75. हे सगळे कलाकार आमच्याच सोसायटीमधले रहिवासी आहेत. हे असे आमची टीम आमच्या सोसायटीमध्ये किंवा बाहेर असे वेगवेगळे छोटे मोठे कार्यक्रम आम्ही करत असतो. त्यामुळे तसाच आज आम्ही काहीतरी उत्तम प्रकारे कार्यक्रम तुमच्यापुढे सादर करण्याचा प्रयत्न करतोय. लास्ट बट नॉट द लिस्ट, या कार्यक्रमासाठी आमच्या सोसायटीमधील आमचे चेअरमन, आमचे सेक्रेटरी आणि संपूर्ण कार्यकारी मंडळ यांचं सुद्धा आम्हाला बहुमूल्य सहकार्य मिळालं आहे. त्यांचेही आभार आज आम्ही इथे मानतोय. मुख्य कार्यक्रमाला आता सुरुवात करूया. तर वळूया गीत रामायण, साभिनय गीत रामायण. आता आपण जाऊया अयोध्येमध्ये. श्री रामचंद्रांच्या राजसूय यज्ञासाठी अयोध्येत प्रचंड जनसमुदाय जमला आहे. देशोदेशीचे राजे, ऋषीमुनी तिथे हजर आहेत. त्यातच 2 अतिशय तेजस्वी सुकुमार हजर आहेत आणि ते सांगतायत की आम्ही वाल्मिकी ऋषींचे शिष्य आहोत आणि आम्हाला रामचरित गायन करायचं आहे. आता हे सुकुमार प्रत्यक्ष श्री रामचंद्रांच्या पुढे उभे आहेत, पण दुर्दैवाने दोन्ही मुलांना माहीत नाही की आपण आपल्या प्रत्यक्ष पित्यासमोर गायन सादर करणार आहे. आणि प्रभू रामचंद्रांनाही मनुष्य जन्माचे भोग चुकलेले नाहीत. त्यांनाही माहिती नाही की हे 2 सुकुमार आपले पुत्र आहेत. तर हे सुकुमार रामचरित कसे गातात, गाताना कसे दिसतात याचे वर्णन गीत रामायणाच्या ह्या पहिल्या गीतात गदिमांनी अतिशय सुंदर शब्दात केलं आहे. पाहूया. स्वये श्री राम प्रभू ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती. सादर करतायत रश्मी मोकाशी आणि श्वेता तोष्णीवाल. श्री राम, श्री राम, श्री राम, श्री राम, श्री राम, श्री राम. स्वये श्री राम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती. स्वये श्री राम प्रभु ऐकती, स्वये श्री राम प्रभु ऐकती, कुशलव रामायण गाती, कुशलव रामायण गाती.
कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे कुमार दोघे एक वयाचे सजीव पुतळे रघुरायाचे पुत्र सांगती चरित पित्याचे पुत्र सांगती चरित पित्याचे ज्योतीने तेजाची आरती ज्योतीने तेजाची आरती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती तोडून आसन उठले राघव उठले राघव सोडून आसन उठले राघव उठले राघव उठून कवळी आपुले शैशव आपुले शैशव पुत्र भेटीचा घडे महोत्सव पुत्र भेटीचा घडे महोत्सव परिदो उभयानच माहिती परिदो उभयानच माहिती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती स्वये श्रीराम प्रभु ऐकती स्वये श्रीराम प्रभु ऐकती कुशलव रामायण गाती कुशलव रामायण गाती हळूहळू तापस वेश धारण केलेले राजपुत्र लवकुश रामचरित गाऊ लागले. त्यात अयोध्या नगरीचे वर्णन अतिशय यथार्थपणे केलेले आहे. शरयू तीरावरी अयोध्या मनुनिर्मित नगरी अयोध्या मनुनिर्मित नगरी. सादर करीत आहेत मुग्धा सामदेकर आणि प्रियांका ससाणे. अयोध्या मन निर्मित नगरी अयोध्या मन निर्मित नगरी सरयू तीरावरी अयोध्या मन निर्मित नगरी अयोध्या मन निर्मित नगरी अयोध्या मन निर्मित नगरी त्या नगरीच्या विशालतेवर उभ्या राहिल्या वास्तू सुंदर मधुन वाहती मार्ग समांतर रथबाजी गजपथिक चालती नटुनी त्यांच्या बरी हो नटुनी त्यांच्या बरी अयोध्या मन निर्मित नगरी इक्ष्वाकुकुल कीर्ती भूषण राजा दशरथ धर्मपरायण त्या नगरीचे करितो रक्षण त्या नगरीचे करितो रक्षण गृहीत
चंद्रसा नगरी इंद्रसा गृही चंद्रसा नगरी इंद्रसा सूर्य दसा संगरी सूर्य दसा संगरी अयोध्या मन निर्मित नगरे राज सौख्य ते सौख्य जनाचे एकच चिंतन लक्ष्मणाचे राज सौख्य ते सौख्य जनाचे एकच चिंतन लक्ष्मणाचे काय काजया सौख्य धनाचे कल्पतरुला फूल नसे का कल्पतरुला फूल नसे का वसंत सरला करे वसंत सरला करे अयोध्या मन निर्मित नगरे अयोध्या मन निर्मित नगरे अशा या मनुनिर्मित अयोध्या राजा दशरथ याने आता अश्वमेध यज्ञ आयोजिला होता. त्याच वेळी दशरथ राजाला आजूबाजूच्या राज्यात आता कोणीही शत्रू राहिला नव्हता. परंतु दशरथ राजा आणि त्याच्या 3 राण्या कौसल्या, सुमित्रा आणि कैकई त्यांना मुलबाळ नसल्यामुळे त्या अतिशय दुःखी होत्या. आणि अश्वमेध चालू असतानाच एका शुभवेळी यज्ञीय ज्वाळेतून एक रक्तवर्णीय महापुरुष प्रगट झाला. तो दुसरा तिसरा कोणी नसून प्रत्यक्ष श्री विष्णू यज्ञदेवाच्या रूपाने यज्ञातनं प्रगट झाले. आणि त्यांनी राजा दशरथाला पायस म्हणजे अमृत हे दिले आणि आपल्या 3ही राण्यांना ते खाऊ घालायला सांगितले. आणि तुला 4 पुत्र प्राप्ती होईल आणि ते 4ही पुत्र महान योद्धे होतील असा आशीर्वाद दिला. तर पाहूया, दशरथा घे हे पायसदान, तुझ्या यज्ञी मी प्रगट जाहलो, हा माझा सन्मान, हा माझा सन्मान, दशरथा घे हे पायसदान. सादर करतायत श्रुती गोडबोले, वंदना नायक, मृगजा मोकाशी आणि अनन्या नायक. दशरथा घे हे पायसदान, पायसदान. दशरथा घे हे पायसदान, पायसदान. तुझ्या यज्ञी प्रगट झालो, तुझ्या यज्ञी प्रगट झालो, हा माझा सन्मान. दशरथा 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 घे हे पायसदान, पायसदान. तव यज्ञाचे बोल सांगता, तृप्त झाल्या सर्व देवता. तव यज्ञाचे बोल सांगता, तृप्त झाल्या सर्व देवता. प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर, प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर. श्री विष्णू भगवान दशरथा 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 घे हे पायसदान, पायसदान. राण्या
करतील पायस भक्षण उदरी होईल वंशारोपण राण्या करतील पायस भक्षण उदरी होईल वंशारोपण त्यांच्या पोटी जन्मा येतील त्यांच्या पोटी जन्मा येतील योद्धे चार दशरथा 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 हे पायसदान पायसदान कृतार्थ दिसली तुझी लोचने कृतार्थ मी तुझ्या दर्शने कृतार्थ दिसली तुझी लोचने कृतार्थ दिसली कृतार्थ दिसली तुझी लोचने कृतार्थ दिसली तुझी लोचने कृतार्थ मी तुझ्या दर्शने दे आज्ञा मज नृपा दे आज्ञा मज नृपा पावतो यज्ञी अंतर्धान दशरथा 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 घे घे पायसदान पायसदान दशरथा यथावकाश श्री विष्णूंच्या आशीर्वादाने दशरथाला 4 पुत्र झाले. कौसल्येला राम, सुमित्रेला लक्ष्मण शत्रुघ्न आणि कैकईस भरत. राजाची इच्छा पूर्ण झाली. राजवाड्यात आता आनंदाला आणि सुखाला सीमा उरली नव्हती. अयोध्या नगरीत राजपुत्रांच्या आगमनाने अतिशय आनंदित सगळे नगरवासीय होते. कितीतरी दिवस अयोध्येतील स्त्रिया आनंद गीत गात होत्या. राम जन्म लाग सखी राम जन्मला. सादर करीत आहेत मृण्मयी सामदेकर, मृगजा मोकाशी, अनन्या नायक आणि शंखनाद करतायत वंदना नायक. चैत्रमास त्यात शुद्ध नवमी तिथी गंधयुक्त तरीही वात उष्ण हे किती 2 प्रहरी कागशिरी सूर्य थांबला. राम जन्मला ग सखी राम जन्मला.
कौसल्या राणी हळू उघडी लोचने तिथून जाय माझ स्वतः पुत्र दर्शने ओघळे आसू सुखे कंठ दाटला ओघळे आसू सुखे कंठ दाटला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला पुष्पांजली फेकी कुणी कोणी भूषणे हास्याने लोक दिले शब्द भाषणे वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला वाद्यांचा ताल मात्र जलद वाढला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला बुडून जाय नगद सर्व नृत्य गायनी सूररंग कालयात मग्न मेदिनी डोलत से तीही जरा शेष डोलला डोलत से तीही जरा शेष डोलला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला दुसरा अंतरा बुडून जाय नगद सर्व नृत्य गायनी सूररंग कालयात मग्न मेदिनी डोलत से तीही जरा शेष डोलला डोलत से तीही जरा शेष डोलला राम जन्मला ग सखी राम जन्मला राम जन्मला ग सखी राम जन्मला याच तिघी जणी आमच्या कार्यक्रमाच्या कोरिओग्राफर पण आहेत ना. हळूहळू चारही राजपुत्र खेळू बागडू लागले. छोट्या श्रीरामाच्या बाललीला पाहून माता कौसल्या अतिशय आनंदित आहे आणि ती आपल्या भगिनी समान सवतींना कौतुकाने सांगतेय, सावळा ग रामचंद्र सावळा ग रामचंद्र. सादर करतायत आमच्या टीम मधल्या 4 ज्येष्ठ महिला कलाकार, विजया वाघोलीकर, विजया कुलकर्णी, यामिनी अभ्यंकर आणि संध्या कुलकर्णी. आमच्या 4 ज्येष्ठ कलाकारांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ दे. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर नातो माझ्या मांडीवर नातो. सावळा ग रामचंद्र माझ्या मांडीवर नातो माझ्या मांडीवर नातो. अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळाना येतो निळ्या कमळाना येतो.
रामचंद्र माझ्या हाताने जेवतो, माझ्या हाताने जेवतो. सावळा ग रामचंद्र माझ्या हाताने जेवतो, माझ्या हाताने जेवतो. उरलेल्या घासासाठी हवा राघूंचा थांबतो, हवा राघूंचा थांबतो. सावळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो, सावळा ग रामचंद्र रत्नमंचकी झोपतो. त्याला पाहता लाजून चंद्र आभाळी लोपतो, चंद्र आभाळी लोपतो. सावळा ग रामचंद्र उद्या होईल तरुण, सावळा ग रामचंद्र उद्या होईल तरुण. मग पुरता वर्षेल देव कृपेचा वरुण, देव कृपेचा वरुण, देव कृपेचा वरुण, देव कृपेचा वरुण. आमच्या आजच्या या कार्यक्रमाचं विशिष्ट म्हणजे आमच्या सोसायटीतल्या 32 कलाकारांमध्ये सासू सुना, आई मुलगी, आई मुलं, बहिणी बहिणी, नंदा भावजया, आई मुलगी, नातू असे अनेक नाती सगळे आम्ही गेले 15 दिवस प्रॅक्टिस करतोय आणि त्याने अतिशय चांगल्या वातावरणात आम्ही सोसायटीमध्ये एकत्र आलो आहे. हा ह्या कार्यक्रमाचा आमचा एक खूप मोठा फायदा झाला आहे. बघता बघता सावळा रामचंद्र दिसामासानी वाढू लागला. बालवयातच त्याने धनुर्विद्या आत्मसात केली होती. धार्मिक ग्रंथाचाही त्याचा उत्तम अभ्यास होता आणि आता तो हळूहळू राज्यसभेतही येऊन बसू लागला होता. त्याच्याबरोबर त्याची लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न ही भावंड देखील धनुर्विद्येत पारंगत होत होती. चारही भावंड अतिशय सद्गुणी आणि मातृपितृ भक्त होती. एकदा राज्यसभेत महर्षी विश्वामित्र आले. राजा दशरथाने त्यांनी आनंदाने त्यांचं स्वागत केलं आणि नम्रपणे विचारलं, मुनिवर्य काय कार्य आहे, त्याची आज्ञा करावी. महर्षींनी त्यावेळेला एक यज्ञ आयोजित केलेला होता. ते हे ऐकून आनंदित होऊन म्हणाले, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोची सर्वथा. रामाची एकूण योग्यता बघता तोच आपल्या यज्ञाला पार नेण्यास समर्थ आहे असं म्हणून त्यांनी मागणी केली. विश्वामित्रांची ही मागणी राजा दशरथाला नाकारता आली नाही. हाती धनुष्यबाण व भाता घेऊन राम व लक्ष्मणाची जोडी विश्वामित्रांबरोबर निघाली. राजा दशरथ आणि 3ही राण्यांनी कर्तव्यासाठी निघालेल्या दोन्ही पुत्रांना विजयी भव असा आशीर्वाद दिला. प्रवासात महर्षी विश्वामित्र अनेक साहस कथा सांगता सांगता ज्ञानदान करीत होते. इथून हळूहळू रामायण आता पुढे कथा सरकते आणि रामाचं महती आता हळूहळू आपल्या लक्षात येईल. प्रवासात जाता जाता अचानक वीज कोसळल्यासारखा एकदम भीषण आवाज झाला. एक महाभयंकर राक्षसी त्यांच्या मार्गात अचानक आडवी आली. संतप्त महर्षींनी रामास आज्ञा केली, जोड झणी कार्मुका सोड रे सायका, मारही त्राटिका रामचंद्रा मारही त्राटिका. विश्वामित्रांच्या आज्ञेप्रमाणे श्रीरामांनी त्राटिकेचा वध केला आणि तेव्हा देवगंधर्वांनी आकाशातून पुष्पवृष्टी केली. यज्ञात जो विघ्न आणत होता मारीच राक्षस, त्याला श्रीरामांनी मानवास्त्र सोडून समुद्रात बुडवले आणि विश्वामित्रांचा जो योजलेला यज्ञ होता तो यथासांग पार पडला. इकडे मिथिला नगरीचा राजा जनकाकडे मोठा यज्ञ होणार होता. विश्वामित्रांनी राम लक्ष्मणास तिथे आपल्याबरोबर यावे असा आग्रह धरला. तिथे गदिमा लिहितात, चला राघवा चला, पहा या जनकाची मिथिला.
या राजा जनकाची कन्या सीता जी अतिशय सुंदर होती, अतिशय सद्गुणी होती, याच यज्ञाच्या निमित्ताने राजा जनकाने सीतेचे स्वयंवर देखील आयोजित केलेले होते. देशोदेशीचे राजे यज्ञासाठी तर राजपुत्र या स्वयंवरासाठी उपस्थित होते. विश्वामित्र ऋषी देखील राम व लक्ष्मण यांना तुम्ही माझ्याबरोबर मिथिला नगरीत चला असा आग्रह करून घेऊनच गेले. या स्वयंवराचा पण म्हणजे शिवधनुष्य उचलायचं आणि त्याला प्रत्यंचा लावायचा. परशुरामांचे हे शिवधनुष्य पेलण्यास बराच वेळ झाला तरी कोणीही यशस्वी होईना. या चिंतेमध्ये आता पुढे काय जनक राजा पडला आणि सीताही काळजीत पडली. आणि त्याच वेळेला अतिशय शांतपणे विश्वामित्र ऋषींच्या आज्ञेनं दशरथ नंदन प्रभू रामचंद्र उठले आणि त्यांनी जनक राजाकडे वंदन करून परवानगी मागितली आणि शिवधनुष्यास वंदन करून ते सहज उचलले, वाकवले, त्याला प्रत्यंचा लावली आणि प्रचंड असा विजेचा कडकडाट झाला आणि ते महाप्रचंड शिवधनुष्य कोलमडून मोडलं ते आणि त्याचे अक्षरशः 2 तुकडे झाले. राजा जनक आणि राजकन्या सीता अतिशय आनंदित झाले आणि राजा जनकाने सीतेचे लग्न श्रीरामांशी करायचे असे विश्वामित्र ऋषींना सांगितले. यथावकाश श्रीराम व सीता यांचे लग्न झाले. ते अतिशय थाटात पार पडले. त्याच वेळी राजा जनकाने आपल्या भावाच्या मुली उर्मिला, मांडवी, श्रुतकृती यांची लग्न लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांच्याशी लावून दिली. मिथिला नगरी आनंदात न्हाऊन निघाली आणि आनंदात गात होती, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. सादर करीत आहेत परत एकदा मृगजा मोकाशी, अनन्या नायक, मृण्मयी सामदेकर. चला अयोध्येमध्ये. जडले नाते धरणी मातेचे, स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. श्रीरामानी सहज उचलिले धनुशंकराचे, पूर्ण जागले जनकनृपाचा हेतू अंतरीचे. श्रीरामानी सहज उचलिले धनुशंकराचे, पूर्ण जागले जनकनृपाचा हेतू अंतरीचे. उभे ठाकले भाग्य सावळे समोद दुहितेचे, उभे ठाकले भाग्य सावळे समोद दुहितेचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. मुनिया जरा पापण्या पाहत ती राही, तडिता घाटा परी भयंकर नाद तोच होई. मुनिया जरा पापण्या पाहत ती राही, तडिता घाटा परी भयंकर नाद तोच होई. श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे, श्रीरामानी केले तुकडे दोन धनुष्याचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. चुकले थोडे राम जानकी खाली वर मारा, गगना माझी देवकराच्या गरिती करताना. चुकले थोडे राम जानकी खाली वर मारा, गगना माझी देवकराच्या
गजर पोचले मंगल मातांचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे स्वयंवर झाले सीतेचे अंश विष्णूचा अंश विष्णूचा धरेची तुझिता ती सीता अंश विष्णूचा धरेची तुझिता ती सीता गंधर्वांचे सूर लागले जय गीता दाता गंधर्वांचे सूर लागले जय गीता दाता आकाशाशी जळले नाते ऐसे धरणीचे आकाशाशी जळले ऐसे नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतेचे 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 स्वयंवर झाले आपल्याला थोडंसं वेळेचं पण बंधन आहे, 2 तासात कार्यक्रम संपवायचा आहे. बघता बघता सीता स्वयंवर होऊन 2 महिने उलटले. श्रीराम व त्याचे 3 भाऊ लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचे सुखाचे चाललेले संसार बघून वृद्ध राजा अतिशय आनंदित होता आणि त्याच्या मनात एक विचार आला की आता हे आपले राज्य आपला ज्येष्ठ पुत्र श्रीरामाकडे सोपवूया. त्यांनी हा विचार आपले ऋषीगण, गुरुजन, मंत्री, आपल्या 3ही राण्या यांच्याकडे बोलून दाखवला. सर्वांनी या विचारास आनंदाने होकार दिला, कारण श्रीराम अतिशय सद्गुणी, सद्विचारी, शालीन, एकवचनी, पितृभक्त तसेच 3ही राण्यांचा, 3ही आपल्या मातांचा तो अतिशय आदर करीत असे. श्रीरामांचा राज्याभिषेक होणार ही बातमी वाऱ्यासारखी अयोध्या नगरीत पसरली. नगरवासीय अत्यंत आनंदित झाले. सीतेच्या भगिनी उर्मिला, श्रुतकीर्ती या सीतेच्या महालात येऊन आता सीतेची चेष्टा करत म्हणतायत, आनंद सांगू किती, आनंद सांगू किती. सादर करतायत पौर्णिमा सौदी, वैशाली भिडे आणि अभया डोंगरगावकर. आनंद सांगू किती सखे ग आनंद सांगू किती सीता वल्लभ उदा भारते राम अयोध्यापती सखे ग आनंद सांगू किती सिंहासनी श्री राघव बसता वामांगी तू बसशील सीता सिंहासनी श्री राघव बसता वामांगी तू बसशील सीता जरा गर्विता जरा लज्जिता जरा गर्विता जरा लज्जिता राजभूषणा भूषणी कमनीय तव आकृती सखे ग आनंद सांगू किती गुरुजन मुनिजन समीप येतील सप्त नद्यांची जले शिंपितील गुरुजन मुनिजन समीप येतील सप्त नद्यांची जले शिंपितील उभय पुढे मग कृतार्थ होतील उभय पुढे मग कृतार्थ होतील मेघाहुनही उच्चरवाणी झडती लगे नौपती सखे ग आनंद सांगू किती ओळखीचे बघा
सावलीत ही दिसते सौष्ठव, ओळखीचे बघाले पदलव. सावलीत ही दिसते सौष्ठव, तुला भेटण्या येती राघव, तुला भेटण्या येती राघव. बालिश नयनी तुझ्या येई का, लज्जेला जागृती सखे ग, आनंद सांगू किती सखे ग, आनंद सांगू किती. सीता वल्लभ उद्या भायचे, राम अयोध्यापती सखे ग, आनंद सांगू किती सखे ग, आनंद सांगू किती. श्री रामचंद्रांचा राज्याभिषेक होणार या बातमीचा आनंद सोहळा चालू असतानाच आनंदात मिठाचा खडा पडला. माता कैकेयीची माहेरून आलेली तिची वर्षानुवर्षीची दासी मंथरा हिने तिचे कान भरायला सुरुवात केली. थोडं विषयांतर म्हणून सांगते, परवा गुढीपाडवा ते रामनवमी याच्यात बऱ्याच मासिकं, व्हॉट्सॲप आणि पेपरमध्ये बरेच लेख येत होते. आपण प्रभू रामचंद्रांबद्दल बरंच ऐकतो. परवा एका लेखामध्ये कैकेयी आणि मंथरा याच्यावरही बरंच लिहिलं गेलं होतं. त्याच्यामध्ये एक सुंदर वाक्य होतं की जे आपल्याला ॲप्लिकेबल होतं. त्यांनी असं लिहिलं होतं की समाजामध्ये आपल्या आजूबाजूला अनेक मंथरा वावरत असतात, परंतु होणारं रामायण आणि त्याच्या अनुषंगाने होणारं महाभारत हे जर टाळायचं असेल तर आपण कैकेयी व्हायचं का नाही हे आपण ठरवायचं आहे. थोडं विषयांतर झालं, परत वळूया कार्यक्रमाकडे. माता कैकेयी ही अतिशय सुंदर होती आणि राजा दशरथाची ती पट्टराणी होती. पूर्वी एकदा राजा दशरथाने खुश होऊन कैकेयीला 2 वर दिले होते. आता ते 2 वर मागण्याची वेळ आली आहे हे दुष्ट मंथरेनं कैकेयीच्या मनामध्ये भरलं. ते वर असे होते की आपला ज्येष्ठ पुत्र श्रीराम याला 14 वर्ष वनवासात पाठवायचं आणि आपला पुत्र भरत याला राज्यावर बसवायचं. हट्टी करारी पुत्रप्रेमाने आंधळी झालेली माता कैकेयी ही राजा दशरथाकडे गेली आणि तिने हे 2 वर मागितले. ते ऐकल्यावर राजा अक्षरशः कोसळला. अतिशय दुःखी तो झाला आणि त्यांनी पत्नीची खूप वेळा विनवणी केली की तू असं करू नको, परंतु कैकेयी त्यावेळेला काहीही ऐकण्याच्या मनस्थितीतच नव्हती. संपूर्ण महालात, अयोध्या नगरीत ही वार्ता अतिशय पसरली, सर्वत्र शोककळा पसरली. पण स्त्री हट्ट यावेळेला जिंकला होता आणि एक राजा मात्र यावेळेला हरला होता. भरताला तो त्यावेळी हे अयोध्येत असल्यामुळे हे इकडं राज्यात काय चाललंय हे त्याला काहीच माहीत नव्हतं. प्रभू रामचंद्रांना ज्यावेळेला आपल्याला वनवासात जायला लागणार आहे हे कळल्यावर ते अतिशय शांत होते. मातृभक्त असल्याने त्यांनी वनवासात जाण्याची आपली तयारी असल्याचे लगेचच सांगितलं. त्यांची पत्नी ही आदर्श पत्नी असल्यामुळे ती सीता हिने आपणही श्रीरामांबरोबर वनवासात जाणार असं सांगितलं. इथे गदिमा लिहितात सीतेच्या तोंडी, जेथे राघव तेथे सीता. श्रीरामाचा धाकटा भाऊ लक्ष्मण याने देखील मी आपल्या ज्येष्ठ बंधूंबरोबरच वनवासात जाणार असं ठामपणे सांगितलं. संपूर्ण महाल शोकात बुडून गेला. लक्ष्मणाची पत्नी तर अतिशय दुःखी होऊन बेशुद्धच पडली. हळूहळू श्रीराम, सीता, बंधू लक्ष्मण यांची वनवासात जायची तयारी सुरू झाली. वनवासात जाण्याचा दिवस उजाडला. समस्त अयोध्यावासी गंगा नदीच्या तीरावर त्यांना निरोप द्यायला जमले आणि नदी पार ते नौकेतनं पलीकडे जाणार. सगळ्यांच्या डोळ्यांना अश्रूच्या धारा लागल्या होत्या. त्या दिवशी अयोध्येत कुठल्याही घरी दिवाबत्ती झाली नाही, ना घरी कुठल्याही अन्न शिजलं. गंगातीरी निषादिपती गुहांनी श्रीरामांचे दर्शन घेतले. श्रीरामांनी सुमंतास आता मात्र तू अयोध्येस परत जा असं सांगितलं. श्रीराम व सीता लक्ष्मणासह नौकेत चढले. नावाडी वल्लवू लागले आणि गाऊ लागले, नकोस नौके परत फिरू. इथे रामायणाचं पुढचं पर्व सुरू होतं. आता आपण कार्यक्रमाच्या मध्यावर आलोय. आपण थोडक्यात आपल्या सर्व कलाकारांची 2 मिनिटात ओळख करून घेऊया. सर्वप्रथम आमच्या 4 ज्येष्ठ महिला कलाकार, विजया वाघोलीकर,
विजया वाघोलीकर, यामिनी अभ्यंकर, विजया कुलकर्णी आणि संध्या कुलकर्णी. यानंतर आमची सगळी छोटी वानर सेना तुमच्या भेटीला येते आहे. आपण ओळख करून घेऊया. रेयांश ससाणे, आरव वैद्य, अवनीश चांदोरकर, आयुष डोंगरगावकर, रुद्र सोनावणे, रितिशा ससाणे, अनया वैद्य, समज्ञा मोकाशी आणि स्वरा वाघोलीकर. एकदा आमच्या छोट्या वानर सेनेसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. यानंतर आमच्या सगळ्या तरुण कलाकारांची ओळख करून देते. मगाशी तुम्ही ज्यांना वन्स मोर दिलात ती मृण्मयी सामदेकर, मृगजा मोकाशी, अनन्या नायक, गौरव वाघोलीकर, निषाद भिडे, आणि नेहा वैद्य. हे गौरव वाघोलीकर, निषाद भिडे आणि नेहा वैद्य ती तिकडे आहेत. तिघांनी ऑडिओ व्हिडिओ ही जबाबदारी सांभाळली. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग मागे बसली आहे समृद्धी गोडबोले. ती आता फक्त तुम्हाला दिसत नाही आहे. तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होईल. संपूर्ण कार्यक्रमाचं रेकॉर्डिंग ती पण करते. आता कार्यक्रमाकडे परत वळूया. नकोस नौके परत फिरू, श्रीरामाला पार करू. आमचे तरुण कलाकार यशदा ब्रह्मे, श्वेता वाघोलीकर, वैशाली नाथी, अंकिता नाथी, प्रियांका ससाणे, वंदना नायक, रश्मी मोकाशी, मुग्धा सामदेकर, पौर्णिमा सौदी, वैशाली भिडे, अभया डोंगरगावकर, माधवी सोनावणे आणि श्रुती गोडबोले. आणि रामाच्या भूमिकेत निषाद भिडे. तर पाहूया नकोस नौके परत फिरू. मार्किंग केले म्हणू लागले. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे पूर भरू. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे पूर भरू. श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम वासवती. जय गंगे जय जय राम, जय भागीरथी, जय जय राम वासवती. ही दैवाची फुलती रे, माथावर काठळ भूमे. ही दैवाची फुलती रे, माथावर काठळ भूमे. भाग्य आपुल्या हाते, आपुल्यापासून दूर करू. आपुल्यापासून दूर करू. श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम वासवती. जय गंगे जय जय राम. श्री विष्णूचा हा अवतार, भवसिंधूचा तरितो पार. श्री विष्णूचा हा अवतार, भवसिंधूचा तरितो पार. तारक त्याला तारून रे,
कल्पतरू श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय जय राम पावन गंगा पावन राम श्रीरामाचे पावन नाम पावन गंगा पावन राम श्रीरामाचे पावन नाम दोष नाशी प्रभात प्रभु नाविक आम्ही नित्य स्मरू नाविक आम्ही नित्य स्मरू श्रीरामाचे नाम गातया श्रीरामाला पार करू जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय जय राम जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जय गंगे जय भागीरथी जय जय राम दाशरथी जसं राम लक्ष्मण सीता यांनी वनवासासाठी प्रवास सुरू केला, इकडं अयोध्येत राजा पुत्र शोकाने अतिशय दुःखी झाला आणि त्यातच त्याचं आकस्मिक निधन झालं. हे कळवल्यावर भरत आपल्या आजोळी होता तो आला आणि तेव्हा त्याला अयोध्येत घडलेल्या ह्या सगळ्या प्रकाराची कल्पना त्याला जी नव्हती ते त्याला कळलं. अयोध्येत आल्यावर मात्र त्यांनी आपल्या आईनं श्रीरामावर केलेल्या अन्यायाची त्याला प्रचंड चीड आली आणि भरत दुःखी होऊन आणि अतिशय संतापाने कैकेस म्हणू लागला, माता न तू वैरिणी माता न तू वैरिणी. सादर करतायत आयुष डोंगरगावकर, रेयांश ससाणे, रुद्र सोनावणे, अवनीश चांदोरकर आणि आरव वैद्य. माता न तू वैरिणी. अश्वपतीची नव्हे सकन्या नव्हे समाजी मान धर्मांच्या वंशी कीर्त्या विपथे नांदेता पदनाथाचा तलीन मुळे पवित्रता कुणी मातान तू वैरिणी मातान तू वैरिणी मातान तू वैरिणी. वनात भागा धाविले स्वर्गी धाविले गात श्रीरामा ते वल्कल देता चालच चलले हात. वनात भागा धाविले स्वर्गी धाविले गात श्रीरामा ते वल्कल देता चालच चलले हात. उभीन राहील पळभर येते उभीन राहील पळभर येते काळे करतावनी मातान तू वैरिणी मातान तू वैरिणी मातान तू वैरिणी. असेल तेथे श्रीरामांचा मुकुट अर्पिण्यास हाच एकला ध्यास केतुली वीस एकली आस. असेल तेथे श्रीरामांचा मुकुट अर्पिण्यास हाच एकला ध्यास केतुली वीस एकली आस. काल रात्र शिला हाती देव काल रात्र शिला हाती देव आग्रंगत विजनी मातान तू वैरिणी मातान तू वैरिणी मातान तू वैरिणी. अतिशय कठोर शब्दात भरताने माता कैकेयीची निर्भत्सना करून तो श्रीरामांच्या शोधासाठी अयोध्येबाहेर पडला. सोबत माता कौसल्या आणि माता सुमित्रा ह्या देखील होत्या. ज्या मार्गाने श्रीराम गेले आहेत त्याच मार्गाने जाताना भारद्वाज आश्रमी त्यांना असं समजलं की श्रीराम चित्रकूट पर्वतावर थांबले आहेत. भरत आपल्या सर्व सैन्यानिशी तिकडे निघाला. भरताला पाहताच लक्ष्मण हा अतिशय
कोपित होऊन संतापाने त्याच्या अंगावर धावून गेला. तेव्हा श्रीरामांनी लक्ष्मणास शांत केले. भरताने श्रीरामांच्या पायाला मिठी मारली आणि रडू लागला आणि तुम्ही अयोध्येला परत चला अशी विनवणी करू लागला. श्रीरामांनी भरताला अतिशय प्रेमाने जवळ घेतलं. तेव्हा भरताने पितृनिधनाची दुःखद बातमी सांगितली आणि सगळीकडे दुःखाची छाया पसरली. अयोध्येत परतण्याची विनंती करून भरत विनवणी करतच होता. आपल्या आईच्या मूढपणामुळे आणि वडिलांच्या पत्नी प्रेमामुळे आपणास वनवासात जायला लागले याबद्दल तो आईच्या तर्फे परत माफी मागू लागला. तेव्हा सर्वज्ञ श्रीराम भरतास सांत्वन करत म्हणतायत, अतिशय जीवनाचं सार ह्या गीतामध्ये गदिमांनी दिलंय. दैव जात दुःखे भरता दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. सादर करतायत विजया वाघोलीकर, विजया कुलकर्णी, संध्या कुलकर्णी आणि यामिनी अभ्यंकर. दैव जात दुःखे भरता. जात दुःखे भरता, दैव जात दुःखे भरता, दोष न कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक देवी आहे बाळा मेळ मानसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. कोणी दूर या वनात, प्रेम भाव तुमचा माझ्या जागता मनात. मान वाढवी तू लोकी अयोध्यापुरीचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. भरताने अनेकदा विनवणी करून देखील वडिलांच्या आज्ञेचं पालनच करून आपण वनवासात आलो असल्याचं श्रीरामांनी ठामपणे सांगितलं आणि मी 14 वर्षांनीच अयोध्येला परत येईन असंही निश्चयाने भरतास सांगितलं. अखेर निराश होऊन दुःखी अंतःकरणाने भरत श्रीरामांच्या पादुका घेऊन अयोध्येस परतला. इकडे श्रीराम लक्ष्मण सीतेसह चित्रकूट पर्वत सोडून प्रवास करत दक्षिणेस निघाले. मजल दर मजल करत पंचास्पर सरोवर इथे 10 वर्ष राहिले. वनवासातील फार मोठा काळ आता मागे पडला होता. पुढे अगस्त्याश्रम, तिथून गोदावरी तटावर ते पंचवटीत आले. तिथे शूर्पणखा नावाची एक अद्भुत स्त्री लक्ष्मणाच्या समोर आली. परंतु श्रीराम लक्ष्मण
हे एक पत्नीव्रत राम असल्याने तिच्या पदरी निराशा झाली आणि अपमानित होऊन ती आपले बंधू लंकाधिपती रावणासमोर गेली आणि रावणास म्हणली, याचा सूड घे बंधू, याचा सूड घे. वारंवार सूड घे या बहिणीच्या सांगण्यावरून संतापलेला रावण आता सीताहरण करायचेच असे ठरवून त्यासाठी मारीच राक्षसाची त्यांनी मदत मागितली. मारीच राक्षसाला मागे एकदा श्रीरामांनी समुद्रात बुडवलं होतं, परंतु तो मेलेला नसल्यामुळे त्याचा राग श्रीरामांवर होताच त्यांनी रावणाला मदत करायचं ठरवलं. परंतु रामाचं सामर्थ्य काय आहे हे मारीचाला माहिती होतं, त्यामुळे परत त्यांनी एकदा रावणाला मन वळवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही. मग जो कट रचला गेला त्या कटाचाच भाग म्हणून मारीचाने सुंदर अशा सुवर्ण मृगाचं रूप धारण केलं आणि श्रीरामांच्या झोपडीभोवती फेऱ्या मारायला लागला आणि रावणाने भिक्षुकाचं रूप घेतलं. त्या सुंदर सुवर्ण मृगाला पाहून सीतेला मोह आवरेना आणि ती श्रीरामांना म्हणाली, तोडिता फुले मी सहज पाहिला आता, तोडिता फुले मी सहज पाहिला आता, मज आणून द्या हो हरिण अयोध्यानाथा, मज आणून द्या हो हरिण अयोध्यानाथा. पाहूया, सादर करतायत अभया डोंगरगावकर आणि माधवी सोनावणे. तोडिता फुले मी सहज पाहिला दादा, तोडिता फुले मी सहज पाहिला दादा, मज आणून जातो हरिण अयोध्यानाथा, मज आणून जातो हरिण अयोध्यानाथा. झळकती तयाच्या रत्ने शृंगावरती, नवमोह फुलासन सुवर्ण अंगावरती, झळकती तयाच्या रत्ने शृंगावरती, नवमोह फुलासन सुवर्ण अंगावरती. हे नयन भाळले त्याच्या रंगावरती, हे नयन भाळले त्याच्या रंगावरती, ते इंद्रच्या कसे पुच्छ भासले उडता, मज आणून जातो हरिण अयोध्यानाथा, मज आणून जातो हरिण अयोध्यानाथा. तो येऊन गेला अनेक राया दारी, दिसतात उमटली पदचिन्हे सोनेरी. तो येऊन गेला अनेक राया दारी, दिसतात उमटली पदचिन्हे सोनेरी. घाशिले शिंगया रंभास्तंभावरी, घाशिले शिंगया रंभास्तंभावरी. तो दिसे सुवर्णी बघा देवरा कांता, मज आणून जातो हरिण अयोध्यानाथा, मज आणून जातो हरिण अयोध्यानाथा. फेकून बाणच्या अचूक गदी माराल, काढून फावजी घेतील त्याची खाल. फेकून बाणच्या अचूक गदी माराल, काढून फावजी घेतील त्याची खाल. त्या मृगासनी प्रभू इंद्र जसे शोभाल, त्या मृगासनी प्रभू इंद्र जसे शोभाल. तो पहा दिसे तो दूर टेकडी चढता, मज आणून जातो
अयोध्या नाथा रज आणून जातो कठीण अयोध्या नाथा. मज आणून द्या हो हरिण अयोध्या नाथा असं सीतेनं सांगितलं खरं, पण नियतीच्या मनात मात्र वेगळंच होतं. यावेळेला परत एकदा स्त्री हट्ट जिंकला आणि श्रीरामांनी माघार घेतली होती. श्रीराम धनुष्यबाण घेऊन मृगाच्या मागे गेले. श्रीरामाचा बाण वल्मी लागताच मारीचाने मरता मरता आपला डाव साधला आणि ओरडला, सीते लक्ष्मणा धाव धाव लक्ष्मणा धाव. तरी लगेचच सीतेनं लक्ष्मणास पाठवले. लक्ष्मण जाता जाता सीमा रेषा आखून गेला, ज्याला आज आपण लक्ष्मण रेषा म्हणतो. ही संधी साधून भिक्षुकाच्या रूपात असलेला रावण झोपडी पुढे आला आणि कपट करून तिला उचलून रथातून लंकापुरीच्या रस्त्याने निघाला. मारीचाचं हे कपट लक्षात येताच श्रीराम झोपडीकडे परतले. तेव्हा सीता तिथे नव्हती. झोपडीच्या अवस्थेवरून काहीतरी अघटित घडलंय हे श्रीरामांच्या ध्यानात आले आणि आता श्रीराम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधार्थ निघाले. आणि इथूनच रामायणाचे शेवटचे पण अतिशय कठीण असे पर्व सुरू झाले. विरहाने व्याकुळ झालेले श्रीराम लता वृक्ष वेली नद्या प्राणी पक्षी सगळ्यांना आर्ततेनं विचारत होते, कोठे सांगा माझी जनकनंदिनी, कोठे सांगा माझी जनकनंदिनी. वाटेत काही फुलं मार्गावर सांडलेली पाहून श्रीरामांनी ती ओळखली. श्रीरामांना अतिशय गहिवरून आलं. तोच पुढे त्यांना एक मोठा पक्षी जखमी अवस्थेत सापडला. तो पक्षीराज म्हणजे जटायू होता. त्याने पळविली रावणे सीता असं सांगितलं आणि तिथं प्राण सोडला. दक्षिणेकडे जाता जाता श्रीरामांना अनेक राक्षसांचा सामना करत करत जायला लागत होतं. वाटेतच पश्चिम सरोवरावर तीरावर शबरीचा आश्रम लागला. ती रामभक्त होती. श्रीरामांच्या प्रत्यक्ष भेटीमुळे धन्य मी शबरी श्रीरामा असे म्हणत अत्यानंदाने अनंतात विलीन झाली. पुढे वाटेत ऋष्यमुख पर्वतावर सुग्रीव राजा हा आपला हनुमंत ह्या मंत्र्यासह लपून छपून वावरत होता. त्याचा भाऊ वाली हा कपटी होता. श्रीराम व हनुमंतांची व सुग्रीवाची भेट तिथेच झाली. श्रीरामांच्या मदतीनं वालीचा वध झाला आणि किष्किंधा राज्य सुग्रीवाला परत मिळाले. सुग्रीवाला थोडे दिवसांनी त्याचा विसर पडला, परंतु याची आठवण लक्ष्मणाने त्याला करून दिली. रामाने केलेली मदत, त्यामुळे सुग्रीवाच्या कर्तव्याची आठवण लक्ष्मणाने केली आणि सुग्रीवाने त्याची अफाट वानरसेना त्यांच्या मदतीला पाठवली. आणि श्रीरामांनी हनुमंत या वीरश्रेष्ठ वानराजवळ आपली बोटातली अंगठी दिली, ज्याचा उपयोग सीतेच्या शोधासाठी होईल असं सांगितलं. वानरसेनेमध्ये हनुमान, नील, अंगद, तार, जांबुवंत इत्यादी वीर वानर होते, पण सीतेचा शोध मात्र लागत नव्हता. तेवढ्यात जटायूचा भाऊ दशरथाचा जो मित्र होता गृधराज, संपाती त्याचं नाव, तो भेटला. त्याला चक्षुविद्या अवगत होती आणि त्यांनी सीता ही लंका नामक सुवर्णद्वीपावर रावणाच्या अंतःपुरात बंदिवान आहे असं त्यांनी बघून सांगितलं. मात्र वाटेत येणाऱ्या समुद्राच्या अथांग पाण्याच्या पलीकडे कसे जायचे हा मोठा अडसर होता. मग हनुमंताच्या असीम सामर्थ्याचे वर्णन जांबुवंताने केले आणि तेव्हा हनुमंताने प्रचंड रूप धारण केले. ते रूप असे होते, ते वर्णन बघूया. सादर करतायत आमची छोटी वानरसेना. असा हा एकच श्री हनुमान, असा हा एकच श्री हनुमान. तरुण जो जाईल सिंधू महान, तरुण जो जाईल सिंधू महान,
असा हा एकच श्री हनुमान, असा हा एकच श्री हनुमान. तरुण जो जाईल सिंधू महान, तरुण जो जाईल सिंधू महान, असा हा एकच श्री हनुमान, असा हा एकच श्री हनुमान. भुजंग धरुनी तोही चरणी, झेपे सरशी समुद्र लंघनी. भुजंग धरुनी तोही चरणी, झेपे सरशी समुद्र लंघनी. गरुड उभारी पंखा गगनी, गरुड उभारी पंखा गगनी. गरुडाहून बलवान असा हा एकच श्री हनुमान, असा हा एकच श्री हनुमान. अंजनीचा बलाढ्य आत्मज, हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज. अंजनीचा बलाढ्य आत्मज, हा अनिलाचा सुपुत्र क्षेत्रज. निज शक्तीने ताडील दिग्गज, निज शक्तीने ताडील दिग्गज. बलशाली धीमान असा हा एकच श्री हनुमान, असा हा एकच श्री हनुमान. करी हनुमंता निश्चय मनसा, सामान्य न तू या कपी जनता. करी हनुमंता निश्चय मनसा, सामान्य न तू या कपी जनता. उचल एकदा पडवा मनसा, घे विजयी काळ, घे विजयी काळ. आत्ताच्या सादरीकरणामध्ये हनुमान आणि अंजनी झालेले खऱ्या आयुष्यात पण मुलगा आणि आईच आहेत. गौरव वाघोलीकर आणि श्वेता वाघोलीकर. हनुमंताने आकाशमार्गाने उड्डाण केले. बराच काळ शोधाशोध केल्यावर अशोकवनात त्याला सीता दिसली. अखेर श्रीरामाने दिलेली अंगठी दाखवून सीतेची ओळख पटवून दिली. रामाला ओळख पटावी म्हणून सीतेनं आपल्याकडचा एक मणी त्याच्याकडे दिला. सीतामाईची ओळख पटल्यावर वास्तविक हनुमंत सीतेला घेऊन जाण्यास समर्थ होता, परंतु परपुरुषाच्या बरोबर जाणं योग्य नसल्याचं सीतेनं ठामपणे सांगितलं. रावणादी राक्षसांचे बल किती आहे हे पाहण्यासाठी हनुमंताने अशोकवन उद्ध्वस्त केले. जंबूमाली रावणपुत्र अक्षय यांना ठार केले. रावणपुत्राने हनुमंताला बंदिस्त केले आणि शेपटीला वस्त्रे बांधून पेटवून दिले. हनुमंताने त्याच शेपटीनं सारी लंका पेटवून दिली आणि समुद्रात शेपटीची आग विझवली आणि श्रीरामांकडे परत आला. श्रीराम असंख्य वानरसेनेसह दक्षिणेस निघाले. वाटेत समुद्रावरून पलीकडे जाण्यासाठी वानरसेनेत विश्वकर्माचा मुलगा नळ नामक वानर होता. त्याच्याकडून सेतू बांधून घ्यावा असं ठरलं आणि सारी सेना बघता बघता सेतू बांधायच्या कामाला लागली. पाहूया छोटी वानरसेना. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी. सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी, सेतू बांधा रे सागरी.
बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी राम रामचंद्र की जय. गिरिराजांचे देह निखळुनी गजांगशाच्या शिळा उचलुनी गिरिराजांचे देह निखळुनी गजांगशाच्या शिळा उचलुनी जळात जारे जवेढ करुनी जळात जारे जवेढ करुनी सेतू बंधने जोडून ओढा सेतू बंधने जोडून ओढा सभी पलंकापुरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय. राम भक्तिये दाटून पोटी शक्तीर्थांच्या लवल्या पाठी राम भक्तिये दाटून पोटी शक्तीर्थांच्या लवल्या पाठी सत्कार्याच्या पथिकासाठी सत्कार्याच्या पथिकासाठी श्रीरामाला असेच घेती श्रीरामाला असेच घेती बालद पाठीवती सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय. कादुनी पित बाडंका ओ हो 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 विजयी राघव हरली लंका ओ हो हो कादुनी पित बाडंका विजयी राघव हरली लंका मुक्त मैथिली कशास शंका मुक्त मैथिली कशास शंका सेतु रूप हा रोतक शिरला सेतु रूप हा रोतक शिरला दुबळ्या अंधारी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय. सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय. सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय. सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय. जय श्रीराम. एक कडवं आहे 2 मिनिटं शेवटचं कडवं एकदा वन्स मोर लोकाग्रह असतं. सेतू बांधारे कादुनी पित बाडंका विजयी राघव कादुनी पित बाडंका ओ हो हो विजयी राघव हरली लंका ओ हो कादुनी पित बाडंका विजयी राघव हरली लंका मुक्त मैथिली कशास शंका मुक्त मैथिली कशास शंका सेतु रूप हा रोतक शिरला सेतु रूप हा रोतक शिरला दुबळ्या अंधारी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय. सेतू बांधारे सेतू बांधारे सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय. सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय. सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सेतू बांधारे सागरी सीतावर रामचंद्र की जय. जय श्रीराम. आमच्या वानर सेनेसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. वानर सेना
आता काम करताना दिसतेय, पण त्यांना सांभाळणं तेवढं सोपं नव्हतं. 15 दिवस श्रुती गोडबोलेंनी ज्या पद्धतीने सांभाळलंय, श्रुती गोडबोलेंसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ. वाटताय ही वानरं, पण बघता बघता सेतू बांधून झाला ना. राम सुग्रीवाची लक्षावधी वानर सेना या सेतू मार्गे समुद्रापार होऊ लागली. रावणाचा भाऊ बिभीषण हा सदाचारी होता आणि तो रामाच्या पक्षास येऊन मिळाला. रावणाने कपटाने रामाचे धडाविना शिर सीतेस दाखवून भयभीत करून सोडले. पण सरमा नावाची एक राक्षसीण होती. तिने खरा प्रकार सीतेला सांगितला. तेव्हा तिच्या जीवात जीव आला. हळूहळू युद्धास प्रारंभ झाला. सुग्रीव रावणावर चाल करून गेला. श्रीरामांनी वालीपुत्र अंगदास रावणाकडे परत एकदा याबद्दल विचार करावा म्हणून पाठवलं. तेव्हा संतापलेल्या रावणाने आणि राक्षसगण आणि वालीपुत्र यांच्यात युद्ध भिडले. या धुमश्चक्रीत श्रीरामांनी रावणाचा सारथी मारला, रथ मोडला. रावण हतबल झाला आणि माघारी आला. त्याचा जो भाऊ कुंभकर्ण, जो 8-8 महिने झोपलेला असायचा, त्याला खूप प्रयत्न करून उठवल्यानंतर त्यांनी राक्षसांना आज्ञा केली आणि त्यांच्यात घनघोर युद्ध झालं. अखेर श्रीरामांनी त्याचे बाण वर्षावानी हातपाय तोडले, मस्तक धडापासून वेगळं केलं. त्यानंतर इंद्रजिताचाही वध झाला आणि शेवटी राम आणि रावण समोरासमोर येऊन भिडले. पृथ्वी हलू लागली. देव दानव सगळे व्यथित झाले, भयभीत झाले. रावणाचा वध होण्याची काही चिन्ह दिसेना. मग देवेंद्र आणि इंद्रदेवांनी म्हणजेच आपला रथ सारथी रामाला दिला. मातली त्याचं नाव त्या सारथीचं. त्याने श्रीरामांना रावणवधासाठी पिता महाराष्ट्राचा प्रयोग करावा असं सांगितलं आणि अखेर श्रीरामांनी अगस्ती ऋषींनी दिलेला दैदिप्यबाण बाण रावणाच्या दिशेनं सोडला आणि तो महातेजस्वी राक्षसपती भूमीवर कोसळला. रामाच्या रथावर स्वर्गातून आता पुष्पवृष्टी होऊ लागली आणि सर्वत्र रामाचा जय जयकार सुरू झाला. अप्सरा गंधर्व गाऊ लागले, आनंदात गाऊ लागले. भूवरी रावणवध झाला, भूवरी रावणवध झाला. सादर करतायत यशदा ब्रह्मे, वैशाली नाथी आणि अंकिता नाथी. भूवरी रावणवध झाला. देव हो सदा राम लीला, देव हो सदा राम लीला. भूवरी रावणवध झाला, भूवरी रावणवध झाला. दाही दिशांची मुखे उजळली, कंपरहित ती अवनी झाली. दाही दिशांची मुखे उजळली, कंपरहित ती अवनी झाली. रविप्रभेते स्थिरता आली, रविप्रभेते स्थिरता आली. पातली महत्भाग्य वेळा, पातली महत्भाग्य वेळा. भूवरी रावणवध झाला, भूवरी रावणवध झाला. रणी जयाचे काले नर्तन, नृपासहित ते विजयी कपिगण. रणी जयाचे काले नर्तन, नृपासहित ते विजयी कपिगण. श्रीरामांचे करिती पूजन, श्रीरामांचे करिती पूजन. हो बाहुनी फुले पर्णमाळा, बाहुनी फुले पर्णमाळा. भूवरी रावणवध झाला, भूवरी रावणवध झाला. हा श्री विष्णू कमला सीता, वये जाणता असून नेणता.
हा श्री विष्णू कमला सीता वये जाणता अतुल नेता युद्ध करी हे जगता करिता युद्ध करी हे जगता करिता दाखवी अतुल राम लीला दाखवी अतुल राम लीला भूमनी रावण वध झाला भूमनी रावण वध झाला देव हो पधारा लीला देव हो पधारा लीला भूमनी रावण वध झाला भूमनी रावण वध झाला. सॉरी वेळेचा अभावी देऊ शकत नाही. अतुल राम लीला दाखव मग पटकन शेवटचं कडवं घ्या चला पटकन. अतुल राम लीला भूमनी रावण वध झाला भूमनी रावण वध झाला देव हो पधारा लीला देव हो पधारा लीला भूमनी रावण वध झाला भूमनी रावण वध झाला. आपल्याला 2 तासाची मर्यादा असल्यामुळे तुमचा आग्रह जास्त आम्हाला मानता येत नाहीये त्याबद्दल सॉरी. श्रीरामांनी रावणाचा वध झालाय ही विजय वार्ता व आपले कुशल सीतेस जाऊन सांग अशी आज्ञा केली. सीतेची सुटका करून श्रीराम लक्ष्मण सीतेसह अयोध्येस जाण्यासाठी निघाले. श्रीरामांना भरत भेटीची ओढ लागली होती. इकडे भरताने श्रीरामांच्या पादुका सिंहासनी ठेवून 14 वर्ष राज्य सांभाळले होते. वनवासास आता 14 वर्ष पूर्ण होत होती. श्रीरामांनी हनुमंताकरवी आपण येत असल्याची वार्ता अयोध्येत भरतास दिली होती. सारी अयोध्या आनंदली. घरोघरी गुढ्या उभारल्या गेल्या, तोरणे लावली, सडे रांगोळ्या घातल्या गेल्या. तो दिवस होता चैत्र शुद्ध मास प्रतिपदा. आता हाच दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो. राम भरत भेट झाली. सर्व 3ही मातांना श्रीराम सीता उभयतांनी मनापासून प्रणाम केला आणि अयोध्यावासियांचे सहस्रावधी डोळे श्रीरामांना ओवाळू लागले आणि जय जयकार करू लागले. त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार सादर करतायत श्रुती गोडबोले, श्वेता वाघोलीकर, प्रियांका ससाणे, रश्मी मोकाशी आणि निषाद भिडे. सुदीर्घ आयु पुण्य सलीला सरिता सरयू पुलकित पृथ्वी पुलकित वायू पुलकित पृथ्वी पुलकित वायू आज अहल्ये परी जाहला नगरीचा उद्धार नगरीचा उद्धार. त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार.
संतापासम विरह भंगला स्वयंवरा समसमय रंगला अधीर अयोध्यापुरी मंगला अधीर अयोध्यापुरी मंगला सानंदाश्रू तुला अर्पिते दृढ प्रीतीचे हार दृढ प्रीतीचे हार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार राम राजया असता भूवर कलंक केवल चंद्र कलेवर कज्जल रेखित स्त्री नयनावर कज्जल रेखित स्त्री नयनावर विचारातले सत्य आणीतील अयोध्येत आचार अयोध्येत आचार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार समय वर्षतील मेघ धरेवर सस्यशालिनी धरा निरंतर सेवारत जन स्वधर्म तत्पर शांति शांति मुनि वांछिती ती खेवाकार ती खेवा आकार शांति शांति मुनि वांछिती ती घेवो आकार ती घेवो आकार त्रिवार जय जयकार रामा त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार त्रिवार जय जयकार श्रीराम सीता लक्ष्मण अयोध्येत परतल्यावर सगळीकडे आनंदोत्सव होता आणि श्रीराम परत राज्य करू लागले. श्रीरामाचं राज्य आल्यावर अयोध्येत जणू स्वर्गच उतरला होता. पण श्रीरामाचं लीला चरित्र अद्याप संपलं नव्हतं. यथावकाश सीतेनं श्रीरामांकडे एकच मागणे मागितले. डोहाळे पूर्वा रघुतिलका माझे डोहाळे पूर्वा. पण नियतीनं मात्र पुढे वेगळाच खेळ मांडला होता. भद्र नावाच्या एका गुप्तचरानं श्रीरामांना जनतेच्या मनात सीतामाईच्या शुद्धत्वेबद्दल असलेली शंका बोलून दाखवली. श्रीरामांचं मन पुन्हा फार दुःखी झालं. पण त्यांनी आपल्या प्राणाची शपथ घालून लक्ष्मणास सीतेस जी आता एक माता होणार होती तिला वनात सोडून यायची आज्ञा केली. सुस्वभावी शांत स्वभावाच्या सीतेला वाटलं की आपले डोहाळेच पुरवले जात आहेत. जेव्हा लक्ष्मणाने आपल्या मातृसमान वहिनीस सत्य कथन केले तेव्हा सीता मनापासून कोलमडून गेली. गदिमा तिथे इतके सुंदर शब्द सीतेच्या तोंडी लिहितात. ती रडत लक्ष्मणास म्हणते, मज सांग लक्ष्मणा जाऊ कोठे, मज सांग लक्ष्मणा जाऊ कोठे, पतिचरण मी पुन्हा पाहू कोठे, पतिचरण पुन्हा मी पाहू कोठे. अनुत्तरित लक्ष्मण मोठ्या कष्टाने अयोध्येस परत आला. इकडे वनात सीता एकटीच भरकटत जात असताना महर्षी वाल्मिकी ऋषींच्या आश्रमात पोचली. त्यांनी तिचे कन्येप्रमाणे पालन केले. यथाकाली तिला जुळी अपत्ये झाली. वाल्मिकींनी त्यांची नावं लव आणि कुश ठेवली. त्यांच्या देखरेखीखाली बालके आता मोठी होऊन 12 वर्षाची झाली. इकडे अयोध्यापती श्रीराम कर्तव्यबुद्धीनं अतिशय दुःखी मनाने परंतु कर्तव्याने अयोध्येचं राज्य चालवित होते. त्यांनी सर्वश्रेष्ठ असा राजसूय यज्ञ आरंभला होता. यासाठी देशोदेशीचे राजे, मुनी, ऋषी, गुरुजन जमले होते. वाल्मिकी आपल्या शिष्यांना तिथं घेऊन पोचले. ते शिष्य म्हणजेच लव आणि कुश.
महर्षी वाल्मिकींनी दोघांना आज्ञा केली, गा बाळांनो, गा बाळांनो. कार्यक्रमाचं आता आपण हे शेवटचं गीत बघतोय. इथे आपलं आजचा कार्यक्रम संपेल. तत्पूर्वी 2 फॉर्मॅलिटीज. आज सगळे जे प्रेक्षक इथे जमलेत त्या सर्वांचे मनापासून आभार. त्यांनी आमचा कार्यक्रम अतिशय शांतपणे आणि बघितला. आणि आमच्या सोसायटीचे जसे म्हणले हे आणि झपूर्जाच्या मॅनेजमेंटचे परत एकदा आभार सादर करतोय. कार्यक्रमाच्या शेवटी येऊन आपण गा बाळांनो, गा बाळांनो. नगरी जाऊन काय झाले लाईट त्यांचंच आहे. त्याची गडबड होती आणि सारखी खुराजाच्या नगरी जाऊन, रघुराजाच्या नगरी जाऊन, गाबानो श्रीरामाय, गाबानो श्रीरामाय, गाबानो श्रीरामाय, गाबानो श्रीरामाय. सदनामधुनी नराधिपांच्या निवासस्थानी, मुनिजन पुनित सदनामधुनी नराधिपांच्या निवासस्थानी. उपमार्गातून राजपथातून, उपमार्गातून राजपथातून मुक्त करवळातून ते गायन, गाबानो श्रीरामाय, गाबानो श्रीरामाय. रसाल मुले फले सेवनी, रसाल ताख्या स्वरात भरुनी, रसाल मुले फले सेवनी, रसाल ताज्या स्वरात भरुनी. अचूक घेतला स्वरा मिळवणी, अचूक घेतला स्वरा मिळवणी, लय तालांचे पाळबंधन, लय तालांचे पाळबंधन. गाबानो श्रीरामाय, गाबानो श्रीरामाय. नगरी लाभता लोकमान्यता, जाईल वाटा श्री रघुनाथा. नगरी लाभता लोकमान्यता, जाईल वाटा श्री रघुनाथा. उत्सुक होऊन श्रवणा करिता, उत्सुक होऊन श्रवणा करिता, करवितील ते तुम्हा निमंत्रण, करवितील ते तुम्हा निमंत्रण. गाबानो श्रीरामाय, गाबानो श्रीरामाय.
स्वतःस माझे शिष्यच म्हणवा नका सांगू रे नाम गामवा नका सांगू रे नका सांगू रे नका सांगू रे नाम गामवा स्वतःस माझे शिष्यच म्हणवा स्वरात ठेवा हास्य गोडवा स्वरात ठेवा हास्य गोडवा योग्य तेवढे बोला भाषण योग्य तेवढे बोला भाषण गाबानो श्री रामायण गाबानो श्री रामायण स्वये ऐकता नृपशत्रुंजय संयत असू द्या मुद्रा अभिनय स्वये ऐकता नृपशत्रुंजय संयत असू द्या मुद्रा अभिनय काव्य नव्हे हा अमृत संचय काव्य नव्हे हा अमृत संचय आदरील त्या रघुकुलभूषण आदरील त्या रघुकुलभूषण गाबानो श्री रामायण गाबानो श्री रामायण नच स्वीकारा धना कांचना नको दान रे नको दक्षिणा नच स्वीकारा नच स्वीकारा नच स्वीकारा नच स्वीकारा नच स्वीकारा